तर चला मग मित्रांनो, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे आयकॉन हे कसे घ्यायचे याबद्दल बघूया. म्हणजे मला या ठिकाणी वेगळे आयकॉन पाहिजे. जसं की आता या ठिकाणी मी आल्यानंतर लाइव्हिंग रूम आयकॉन सिंपल फास्ट घेतलं, लाइव्हिंग रूम आयकॉन घेतलं. आता या ठिकाणी इथं ग्राफिक्समध्ये लाइव्हिंग रूम आयकॉन हा आयकॉन मी सिंपल पद्धतीने इथं लहान केला. प्रॉपर मला जिथं पाहिजे तिथं मला तो सेट करायचा आहे. लाइव्हिंग रूम आयकॉन अजून जरा हा कंटेंट थोडासा मला जेवढा पाहिजे तेवढा थोडासा हा लहान केला. लाइव्हिंग रूम आयकॉन इथं घेतला. त्यानंतर या ठिकाणी बेडरूम आयकॉन बेडरूम आयकॉन ओके. बेडरूम आयकॉन या ठिकाणी इथं मी टाकलेला आहे. बेडरूम आयकॉन मला घ्यायचा आहे. तो प्रॉपर पद्धतीनं तो इथं आपण सेट करायचा. लाइव्हिंग रूम आयकॉन नंतर इथं आपण चांगल्या पद्धतीनं तो आयकॉन आपण इथं काय करू शकतो, सेट करू शकतो. ओके. बघा मित्रांनो, अगदी खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला ते काम करता येतं. या ठिकाणी तो इथं सेट केला. त्यानंतर स्विमिंग पूल आयकॉन स्विमिंग पूल आयकॉन म्हणजे आपण स्विमिंग पूल आयकॉन पण अगदी चांगल्या प्रकारे आपण इथं काय करू शकतो, सेट करून ठेवू शकतो. स्विमिंग पूल आयकॉन आहे, तर तो आपल्याला खूप छान पद्धतीने तो इथं आपल्याला काय करायचा आहे, सेट करायचा आहे स्विमिंग पूल आयकॉन. ओके. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा आयकॉन सेट करायचा आहे बेडरूम स्विमिंग पूल आयकॉन लाइव्हिंग रूम आणि किचन आयकॉन. किचन आयकॉन हा किचन आयकॉन या पद्धतीनं आपल्याला इथं खूप छान पद्धतीनं तो किचन आयकॉन काय करायचा आपल्याला सेट करायचा आहे. म्हणजे खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला या गोष्टी सेट करता येतात. आता या ठिकाणी मी इथं लिहू शकतो म्हणजे एनिथिंग बाथरूम स्विमिंग पूल लाइव्हिंग रूम किचन अगदी अशाला आपल्याला चांगल्या पद्धतीनं तो कंटेंट इथं काय करता येतो, सेट करता येतो. या ठिकाणी इथं मी म्हटलं बाथरूम त्याची साईज आपल्याला किती पाहिजे तर तेवढी साईज आपण खूप छान पद्धतीनं तिथं सेट करून ठेवू शकतोय. सपोज करा इथं 14 साईज ठेवली. ओके. या ठिकाणी आपण स्विमिंग पूल असेल एनिथिंग असा कंटेंट आपण त्या ठिकाणी खूप छान प्रकारे काय करू शकतो, सेट करू शकतो. उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा टेक्स्टमध्ये इथं या ठिकाणी आलो लाइव्हिंग रूम एनिथिंग मराठीमध्ये पाहिजे असेल तर तो तुम्ही मराठीमध्ये काय करू शकता, छान पद्धतीनं सेट करू शकताय. म्हणजे या ठिकाणी घरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत तर ते आपण इथं काय करू शकतोय, सेट करू शकतोय. ओके. त्यानंतर परत इथं टेक्स्टमध्ये आलो. टेक्स्टमध्ये आल्यानंतर ॲड टेक्स्ट म्हटलं आणि त्यानंतर या ठिकाणी टाकलं बेडरूम. ओके. खूप छान प्रकारे आपण सेट करू शकतो. सिलेक्ट केला. परत इथं 40 साईज टाकली. एंटर केला. ओके. खूप छान पद्धतीनं तो कंटेंट आपल्याला इथं त्या त्या वेळेला सेट करता येतोय. आहे याचीच डुप्लिकेट केली. तो कंटेंट इथं आणला. परत या ठिकाणी स्विमिंग पूल स्विमिंग ओके पूल आपण या ठिकाणी इथं छान पद्धतीनं तो कंटेंट इथं काय केला, सेट केला. किचन आहे असं मी सिलेक्ट केलं. या ठिकाणी तो कंटेंट इथं आणला. किचन के बघा KITCHEN किचन अगदी छान प्रकारे या इमेज सेट आपण इथं सेट करायचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. ओके. त्यानंतर परत मित्रांनो या ठिकाणी इथं आला तर खूप छान प्रकारे आपल्याला अशा 3 इमेज आपल्याला इथं सेट करता येतात किंवा 4 इमेज सेट करू शकतो. परत एलिमेंटमध्ये आलो. एलिमेंटमध्ये आल्यानंतर इथं फ्रेम असं टाईप केलं आणि या ठिकाणी इथं फ्रेमला काय केलं, क्लिक केलं. खूप साऱ्या फ्रेम्स आपल्याला छान पद्धतीने इथं भेटून जातात. समजा मी ही फ्रेम घेतली आणि त्यामध्ये जर मला इमेज सेट करायच्या तर इथं अपलोडमध्ये आलो. अपलोडमध्ये आल्यानंतर मला कोणती इमेज पाहिजे, सपोज करा आता मला या ठिकाणी ही इमेज पाहिजे तर ती इमेज घेतल्यानंतर अगदी चांगल्या प्रकारे मी ती इमेज इथे घेतली ती यामध्ये काय करू शकतो, सेट करू शकतो. म्हणजे पाहिजे त्या शेपमध्ये आपल्याला इमेज काय करता येते. इथं फक्त फ्रेम सर्च केलं. फ्रेम सर्च केल्यानंतर इथं फ्रेममध्ये आलो. समजा हार्ट शेप घेतला तर हार्ट शेपमध्ये आपल्याला इमेज बसवायची आहे तर हार्ट शेपमध्ये अगदी चांगल्या प्रकारे हा ऑप्शन आपण इथं बसवू शकतो. म्हणजे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने इथं मित्रांनो काम करता येतं. खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला चांगल्या प्रकारे इथं काय करता येतं, वर्कआउट करता येतं. म्हणजे हार्ट शेपमध्ये सुद्धा आपण इथं चांगल्या प्रकारे इमेज बसवू शकतो. म्हणजे इतकं इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला याच्यावरती काम करता येतं मित्रांनो. तर आता बघा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल पद्धतीने इथं एलिमेंटमध्ये आलो. एलिमेंटमध्ये आल्यानंतर त्या फ्रेममध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी जी फ्रेम छान वाटेल तर ती फ्रेम मला काय करता येते, इथं सिलेक्ट करता येते. आता मला या ठिकाणी हवी असणारी फ्रेम मला प्रॉपर पद्धतीनं काय करायची आहे, सेट करायची आहे. ओके. आता मला वाटलं की ही फ्रेम माझ्यासाठी छान आहे किंवा एनिथिंग ही फ्रेम मी सेट करू शकतो. तर ही फ्रेम मी घेतली. थोडीशी याची साईज काय केली मित्रांनो, कमी केली थोडीशी याची साईज आणि ती इमेज मी इथं ठेवली. खूप छान प्रकारे इमेज एक घेतली मी इथं. त्यानंतर परत आहे याची डुप्लिकेट केली. परत ती इमेज मित्रांनो मी इथं ठेवली.
त्यानंतर परत डुप्लिकेट केली आणि नंतर डुप्लिकेट केली. नॉर्मल फक्त थोड्याशा साईज दोन्हीमधलं अंतर आपल्याला खूप कमी करायचं आहे आणि दोन्हीमधील अंतर मी काय केलं कमी करून घेतलं. शिफ्ट बटन प्रेस करून धरा आणि ॲट अ टाइम सगळ्या इमेज मी काय केल्या सिलेक्ट केल्या. थोडीशी त्याची ॲट अ टाइम साईज मी काय केली कमी केली आणि थोडंसं त्या इमेज मी इथं आणलेली आहे. आता त्या ठिकाणी परत मी इथं अपलोडमध्ये आलो. अपलोडमध्ये आल्यानंतर सपोज करा आता या ठिकाणी इथं किचन घेतलं इथं ठेवलेलं आहे. परत अपलोडमध्ये आलो मित्रांनो. परत या ठिकाणी 03 इमेज घेतली. आता ही इमेज घेतल्यानंतर बेडरूम इथं सेट करायचा आहे. परत इथं आलो. इथं आल्यानंतर परत मित्रांनो 04 एंटर केला. म्हणजे मला ज्या काही इमेजेस पाहिजेत तर त्या इमेजेस मी छान पद्धतीने इथं घ्यायचा काय करतोय प्रयत्न करतोय. परत इथं आलो. परत मला दुसरी इमेज घ्यायची म्हणजे माझ्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला ज्या इमेजेस असतील तर त्या इमेजेस मी छान पद्धतीने इथं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या इमेज सेट करून घेऊ शकतो. त्यानंतर सरतेशेवटी सगळ्यात आपल्याला जर आपण बघितलं तर इथं ॲड्रेस सेट करायचा आहे खूप चांगल्या प्रकारे. परत आता मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेस सेट करायचा असेल तर इथं एलिमेंटमध्ये या. एलिमेंटमध्ये आल्यानंतर इथं एलिमेंटमध्ये या. एलिमेंटमध्ये आल्यानंतर हा शेप घेऊ शकतोय आणि हा शेप इथं अगदी चांगल्या प्रकारे आपण काय करून घेतला मित्रांनो इथं सेट करून घेतला. याची थोडीशी विड्थ वाढवली आणि हा शेपला जो कलर द्यायचा आहे तर तो कलर मला हा वेगळा द्यायचा आहे किंवा वेगळ्या पद्धतीचा मला कलर द्यायचा आहे. तर तो कलर मी इथं काय केला सेट करून घेतला. ओके. अशा प्रकारे या इमेज सेट केल्यानंतर थोडंसं शिफ्ट बटन प्रेस करून मला ह्या इमेजेस काय करायच्यात वरती घ्यायच्यात. तर नॉर्मली ह्या इमेज इथं मी वरती घेतल्या. थोडीशी याची हाईट वाढवून घेतलेली आहे मी. आता त्यानंतर या प्रकारे हा कंटेंट मला टाईप करायचा आहे. बट मी आता हा टाईप न करता आहे असा हा कंटेंट मला एवढाच पाहिजे. आहे तो कंटेंट मी कॉपी केला. म्हणजे आता मला टाईप करत बसण्यापेक्षा बिनधास्तपणे मी इकडचाच कंटेंट घेतला. तुम्ही स्वतः टाईपही करू शकता. यानंतर इथं तुम्ही आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला. इथं आपण आपला ईमेल आयडी टाकू शकतो. इथं आपली वेबसाईट टाकू शकतोय. जी काय आपली इथं वेबसाईट टाकायची ती वेबसाईट आपण या ठिकाणी टाकू शकतोय. त्यानंतर एलिमेंटमध्ये आल्यानंतर इथं वेबसाईट आयकॉन असं म्हटलं वेबसाईट आयकॉन सिंपल पद्धतीने इथं वेबसाईट आयकॉन असं टाकल्यानंतर हा आयकॉन काय केला थोडासा लहान केला आणि लहान करून तो आयकॉन मी इथं आणून काय केला सेट करून बसवलेला आहे. खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं हा आयकॉन मी इथं आणला आणि तो आयकॉन अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला काय करायचा इथं सेट करायचा. त्या आयकॉनचा मला कलर चेंज करायचा मित्रांनो. तर त्या आयकॉनचा कलर काय केला मी चेंज केला. ओके. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं काम करता येतं. परत एलिमेंटमध्ये आलो. एलिमेंटमध्ये मी या ठिकाणी म्हटलं कॉल आयकॉन. या ठिकाणी आपल्याला कॉल आयकॉन सेट करायचा आहे. खूप छान प्रकारे हा कॉल आयकॉन परत मी इथं काय केला सेट करू शकतोय. हा कॉल आयकॉन परत मी नंतर इथं आणण्याचा प्रयत्न केला. ओके. अगदी चांगल्या प्रकारे परत मी इथं कॉल आयकॉन आणला. कॉल आयकॉन परत मी इथं आणण्याचा काय केला प्रयत्न केला. त्यानंतर आता सरतेशेवटी मला इंस्टाग्रामचा आयकॉन आणायचा आहे. तर या ठिकाणी इंस्टाग्राम आयकॉन. ओके. इंस्टाग्राम आयकॉन असं टाईप केलं. इंस्टाग्राम आयकॉन. ओके. इंस्टाग्राम आयकॉन आणि हा इंस्टाग्राम आयकॉन मला पाहिजे तसा मी काय केला मित्रांनो सेट केला. हा इंस्टाग्राम आयकॉन मला या ठिकाणी इथं परत सेट करून बसवायचा आहे. तर या ठिकाणी परत मी इंस्टाग्राम आयकॉन आणला आणि त्याचा कलर मी काय केला चेंज केला. मित्रांनो तुम्ही जर सर्वसाधारणपणे बघितलं ॲज इट इज बऱ्यापैकी डिझाईन आपण आहे असा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स यासारखी बऱ्यापैकी आपण डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही डिझाईन डाउनलोड करत असताना शेअरमध्ये यायचं आहे. शेअरमध्ये आल्यानंतर इथं डाउनलोडमध्ये यायचं आहे. डाउनलोडमध्ये आल्यानंतर इथं जी साईज आहे ती फुल्ल करायची आणि सर्वात महत्त्वाचं PNG फॉर्मॅट घ्यायचा आणि ती इमेज काय करायची आपल्याला डाउनलोड करायची आहे आणि ती आपल्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरला आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन इमेज बसते आणि तिथून तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती ती इमेज काय करू शकताय शेअर करू शकताय. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 नंबरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली स्वतःची इमेज डिझाईन कशी तयार करायची किंवा काय करायचं या गोष्टी आपण या ठिकाणी इथं शिकलेलो आहोत. अशा प्रकारे आपण स्वतःची इमेज डिझाईन तयार केलेली आहे. ती आपल्या डाउनलोड फोल्डरला कॉम्प्युटरमध्ये आपल्या इथं असते. तर चला मग मित्रांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम रील कशा तयार करायच्या कॅनवाचा वापर करून या संदर्भात बघणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय.